Now we learn the second DCL command, that is revoke. ओके, रिवोक मीन्स आता ग्रँट कशासाठी असतं, एखाद्या युजरला काय करायचं आपल्याला ऑथॉरिटी द्यायची, तर ऑथॉरिटी कशाच्या मदतीने देत असतो आपण, ह्या ग्रँट कमांडच्या मदतीने. तसंच आता रिवोक काय करतं, द रिवोक स्टेटमेंट इज यूज टू द प्रिव्हिलेज गिवन टू युजर बाय द सिस्टीम. रिवोक स्टेटमेंट इज यूज टू रिमूव्ह द प्रिव्हिलेजेस गिवन टू द युजर बाय द सिस्टीम. मग सिस्टीमने जे काही युजरला प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत, प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, सिस्टीमने युजरला जे काय ऑथॉरिटी दिल्या आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी, सिस्टीमने युजरला ज्या काही ऑथॉरिटी दिलेल्या आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, रिवोक कमांडचा यूज करत असतो. ओके, म्हणजेच काय, जर का एखादा युजर तुमचा इल्लिगल वेने वर्क करत असेल, एखादा युजर तुमचा इल्लिगल वेने वर्क करत असेल, तर मग काय, त्याला जी भेटलेली जी ऑथॉरिटी, ती ऑथॉरिटी त्याच्या हातातून काढून घेण्यासाठी आपण कशाचा, कोणत्या कमांडचा यूज करत असतो, रिवोक कमांडचा. ओके, मग त्याचा सिंटॅक्स रिवोक, हे जे त्याचे फंक्शन्स आहेत कोणते कोणते, सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट. कशावरती, ज्या टेबलवरती तो हे ऑपरेशन परफॉर्म करतो आहे त्या टेबलचं नाव आणि कुठून, त्या युजरचं नेम. ओके, नाव मग आता रिवोकमध्ये काय, त्या युजरकडनं आपल्याला काय करायचं आहे, त्याची जी ऑथॉरिटी ती काढून घ्यायची. मग इथं काय आलं, फ्रॉम युजर, आणि इथं काय करायचं, युजरला ऑथॉरिटी द्यायची, मग काय, टू युजर. ओके, ग्रँट आणि रिवोक, ग्रँटमध्ये ऑथॉरिटी देतो, रिवोकमध्ये ऑथॉरिटी काढून घेतो. ओके, नाव सी, त्याचं एक्झाम्पल दिले, रिवोक सिलेक्ट, तो कोणता फंक्शन परफॉर्म करतो आहे, सिलेक्शनचं. म्हणजे त्याने सपोज तुमच्या पी सीमधलं एखादं इमेज वगैरे सिलेक्ट करतो आहे आणि मग नंतर तो त्याच्यावरती पुढं ऑपरेशन परफॉर्म करण्याचा ट्राय करतो आहे, सपोज त्याचे तुमचे इमेजेस वगैरे डिलीट करताय वगैरे, मग ते सगळं त्याची ही जी ऑथॉरिटी ती काय करायची, आपल्याला काढून घ्यायची. तर आपण काय करायचं, युजिंग रिवोक कमांड वी कॅन डू दिस. ओके, सिलेक्ट ऑन स्टेबल फ्रॉम द रोहित. मग काय करायचं आपल्याला, रोहितकडनं जो काय करतो आहे त्या स्टुडंट टेबलवरती वर्क करतो आहे त्याच्यामध्ये तो काय करतो आहे, सिलेक्शन करतो आहे. मग ही जी सिलेक्शनची जी त्याला ऑथॉरिटी दिलेली आहे ती काय करायची, आपल्याला काढून घ्यायची, युजिंग विच कमांड, रिवोक कमांड. ओके, अँड थर्ड वन इज अ सेव्ह पॉईंट. नाव सेव्ह पॉईंट, इट इज अ इंडिकेटर इनसाइड अ ट्रान्झॅक्शन दॅट इज युज्ड फॉर partial rollback. Okay, it is used for partial rollback. It acts if at some stage we realize that the error is generated, then we can roll back up to the save point which we have already created inside a transaction. आता बघा, हा सेव्ह पॉईंट ॲक्च्युली कशासाठी यूज केला जातो, रोल बॅक करण्यासाठी. रोल बॅक म्हणजे काय, आपण बघा एखादी इमेज आपल्याकडनं डिलीट झाली मोबाईलमधनं, तर अंडू ऑप्शन येतो की नाही, मग ते जे अंडूचं ऑप्शन आहे ते कशाने करत असतो आपण, सेव्ह पॉईंट ऑप्शन असतो आपल्या सिस्टीममध्ये, त्यांनी काय केलेलं असतं, ती कमांड यूज ऑलरेडी केलेली असते, त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, अंडू करू शकतो. मग त्यांनी काय सांगितलं आहे, मग जर का हा जो एरर आहे, तुम्ही सपोज तुमच्याकडनं चूक झाली की बाबा मेन डेटा होता आणि तोच डिलीट झाला, मग तो आपल्याला काय करायचा आहे, परत आणायचा आहे की नाही. मग तो परत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो सेव्ह पॉईंट आहे जो की आपल्याला काय करावं लागतो, जनरेट करावा लागतो. आधीच काय करून ठेवावं लागतं, जनरेट करावं लागतं. मग त्याच्यामुळं काय करू शकतो, आपला जो गेलेला डेटा आहे तो आपण काय करू शकतो, परत यूज करू शकतो. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही तुमचा डेटाबेस क्रिएट करता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, की हा जो सेव्ह पॉईंट आहे तो काय ऑलरेडी क्रिएट करून ठेवावा लागेल. ओके, now once you have created the save point, after that you can perform the functions such as commute, rollback. म्हणजेच काय, एकदा का तुम्ही सेव्ह पॉईंट क्रिएट केलं तर काय करू शकता, तुम्ही तुमचं कम्यूट करू शकता, रोलबॅक करू शकता किंवा अंडू करू शकतो. त्या तिन्हींचा मिनिंग एकच होतो. ओके, मग हे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डेटाबेसचा सेव्ह पॉईंट क्रिएट करून ठेवशाल त्यावेळेस. ओके, मग त्याचा सिंटॅक्स काय, सेव्ह पॉईंट आणि तुम्हाला जे सेव्ह पॉईंट घ्यायचं आहे त्याचं नेम, सेव्ह पॉईंट नेम. Now see the example. Okay, consider the employee table. Table कोणता आहे आपला, employee, and their attributes are employee ID, employee name and the salary. Okay, employee ID, employee name and its salary. Okay, there are 4 employee ID, 4 employee name and the 4 salary. In that save point, save p, this is our save point name. Okay, now here we perform the one query, that is update employee set name is equal to Snehal, where employee ID is equal to 3. In that query we perform the updation. In that query we perform the अपडेशन. मग अपडेट कुठं करायचं आहे आपल्याला, हा जो एम्प्लॉई नावाचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपडेशन करायचे. काय करायचं आहे, सेट
नेम इज इक्वल टू स्नेल. नेम इज इक्वल टू काय करायचं आहे आपल्याला, स्नेल करायचं आहे. वेअर कुठं, ज्याचा एम्प्लॉई आय डी 3 आहे तिथं काय करायचं आहे, त्याचं नेम आपल्याला चेंज करायचं आहे आणि काय ठेवायचं आहे, स्नेल. मग आपण काय करणार, आता टेबलमध्ये बघा एम्प्लॉई आय डी काय आहे 3, त्याचं नेम काय आहे, ऋतुजा. मग ह्या ऋतुजाच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, स्नेल. नाव सी हिअर वी कॅन डू द चेंज. ओके, 1 2 3 4 एम्प्लॉई आय डी तसेच, हे नेम सॅलरी पण तशीच. नेममध्ये काय सांगितलं त्यांनी, ज्याचा एम्प्लॉई आय डी 3 आहे त्याचं नेम स्नेहल सेट करा. मग इथं ऑलरेडी आधी काय होतं, ऋतुजा. मग आपण चेंज काय केला, स्नेहल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आहे तेच परत ठेवायचं, जो ओरिजिनल डेटा होता तो तसाच ठेवायचा. मग कसं करायचं, नाव वी सॉरी नाव वी कॅन रोल बॅक. मग आता काय करायचं आपल्याला, रोल बॅक. मग रोल बॅकसाठी आपला सिंटॅक्स काय, रोल बॅक टू सेव्ह पॉईंट. कुठं रोल बॅक करायचं आहे आपल्याला, त्या सेव्ह पॉईंटमध्ये काय करायचं आहे, सेव्ह पॉईंट नाव दिलं होतं ना आपण, त्याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म केले होते. मग काय, रोल बॅक टू सेव्ह पॉईंट. आपल्या सेव्ह पॉईंटचं नाव काय होतं, सेव्ह पी. मग काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. ओके, एम्प्लॉई टेबलमधून घेतलं. मग काय, ह्या रोल बॅकने आपण काय केलं, आपला जो ओरिजिनल डेटा होता तो परत घेतला. मग काय, 1 2 3 4 एम्प्लॉई आय डी आहे तसेच राहिले. एम्प्लॉई नेम आपलं काय चेंज झाला होता, स्नेहल झाला होता. आपल्याला आपण काय केलं, आता रोल बॅक ऑपरेशन परफॉर्म केला आणि परत काय, आपला जो ओरिजिनल डेटा आहे तो आपल्याला काय भेटला, आहे त्याच फॉर्मॅटमध्ये भेटून गेला. ओके, समजलं. दीज आर नथिंग बट द DCL कमांड्स. ओके, इफ यू हॅव एनी क्वेरी देन आस्क मी. ओके, थँक्यू.